आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। याल तरी यारे लागे अबघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी। हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी। तुका म्हणे सांडा गाठी तेले नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो मरी। विठला विठला जगदनीत पाणी मंडनम मंडनानो, तरुण तुलसीमालं कंजनं कंजनेत्रं, सबयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अष्टांग योगी महासौख्यदाता, शरण्याग्रणी भक्त नाथाच नाथा, कृपा दृष्टीच्या तुटे पासा। नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपा जाणी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वार करी संताचा, वार करी संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा। मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा। मस्तक हे पायावरी, वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी संताचा। मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या। सेवे लागी सेवक झालो, तुमचा लागलो निज चरणा। आभो स्वामी तुकया देवा, या बरे न करावा बेर। विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी। मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनु हरी। हे अकारण करुणावरुणालय भक्त काम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा प्राप्तस्थळी या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेली गवळण ही तुकोबरायांचं असून, तुकोबराय या गवळणीद्वारे सांगतात की याल तरी यारे लागे। ज्यावेळेस भगवंत आपल्या गोकुळातल्या गोपाळांची अवस्था पाहतात, त्यावेळेस भगवंत म्हणतात, अरे काय तब्येती केल्या तुम्ही, आणि जर यायचं जर असेल तर याल तरी यारे लागे। हा माझ्या मागे मागे या, मागे मागे तरी यायचे करे, तरी कसं याल तरी यारे लागे अबघे माझ्या मागे मागे। लागे या शब्दाचा अर्थ असा होतो काहीतरी संबंधाने माझ्या मागे या, याल तरी यारे लागे अबघे माझ्या मागे मागे। हा मग मागा आल्यानंतर काही फायदा, आजी देतो पोट भरी
पुरे म्हणाल तो बरी. मग पुरं मिळेल आम्हाला, पण त्यासाठी काय करावं लागेल? भगवंत म्हणतात हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट बरी, पुरे म्हणाल तो बरी. मग त्यासाठी काय करावं लागेल? तुका म्हणे सांडा गाठी, ते ने नका भरो पोटी, आजी देतो पोट बरे, पुरे म्हणाल तो बरे विठ्ठल. या अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य न्यायानं. सलावत प्रमाणे याही वर्षी अगदी थाटामाटात आणि अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि सप्ताहाला 5वं वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि त्या 5व्या वर्षाच्या कीर्तनांच्या समाप्तीचा सोहळा या वर्षी माझ्या वाटेला आलाय. समस्त ग्रामस्थ, सर्व रानमळा, सर्व या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे दत्तशेठ असतील, त्याचप्रमाणे माझ्या प्रत्येक सुख दुःखात ज्यांचा हात आहे आदरणीय पप्पू शेठ गुंजाळ असतील, त्याचप्रमाणे या मळ्यातले सर्वच माझ्यावर प्रेम करणारे जेवढे काही माणसं आहेत तेवढे सर्व माझ्यावर प्रेम करतात. आमचे दत्ता शेठ आणि पप्पू शेठनी मला फोन केला, महाराज कितवा दिवस घालायचा तुमचा? म्हटलं 10वा सोडून कितवाही पण घाला, पण घाला. त्यांनी काल्याचं कीर्तन मला या ठिकाणी दिलं. त्यांच्या एका फोनच्या निमित्तानं दरवर्षीच या ठिकाणी येतो बरं का. आणि म्हणून याही वर्षी मला कीर्तन करण्याचा शुभम दादा योग आला, आणि म्हणून सर्वांच्या चरणावर मी माझे मस्तक नतमस्तक करतो. या ठिकाणी गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, गोड अशी टाळकरी आहे, गोड असे मृदुंगाचार्य आहे, गोड असे गायनाचार्य, नजर लागेल असे गायनाचार्य, नजर लागेल असे पखवाज आहे, नजर लागेल असे श्रोते, नजर लागेल असे कॅमेरेवाले एक होता पण आता 2 झालेत. असं काही नियोजन अगदी थाटामाटात आपला सोहळा आहे बघा. जेवढे बसकर आथरलेत तेवढीच माणसं आहे बघा. फिट नियोजन आहे, याला म्हणतात नियोजन. नाहीतर मग ते नियोजन अथांग नियोजन असतं. तुमचं नियोजन म्हणजे तुमच्या नियोजनाचा नादच करायचा नाही. पप्पू शेठ असे नियोजन करणारा तेवढा टाईट फिट पाहिजे. आणि म्हणून तुमचं नियोजन अगदी फिट आहे. अगदी तुमचे टाळकरी छान आहे, तुमची सिस्टीम छान आहे, तुमचे मृदुंगाचार्य छान आहे, तुमचं सगळं छान आहे. मग मीच बावळा दे का? नाही, तसं नाही. परंतु चला, जसं मला माझी माऊली बुद्धी देतील तसं मी या ठिकाणी बोलण्याचा, तुमच्यावर काही दुष्काळ नाही ना तसं सांगा. आणि तुम्ही जरा पुढे सरकून बसले तर अगदी पुढच्या वर्षी दुष्काळच पडणार नाही. पुढे सरकून नदी कमी डोला येतो कळमळा मनोनिया. संतांनी अवतार घेतला कशासाठी? अरे जग भलत्याच रस्त्याने चालू लागलं म्हणून त्यांनी अवतार घेतलाय. अरे प्रत्येक मनुष्याला सांगितलं, अरे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपुसोनी. प्रत्येकाला सांगितलं, परंतु लोक इतकी बिलिंदर होती, तुकोबारायांचं ऐकत नव्हती. आणि तसं बघितलं तर महाराष्ट्र राज्य इतका पवित्र राज्य आहे. तसं बघितलं तर या महाराष्ट्र राज्यात अनेक संत महामंडळी या ठिकाणी जन्म घेतलाय. विचार जर केला तर या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. जर विचार केला त्या महाराष्ट्रामध्ये आपला जुन्नर तालुका तर आणखीनच पवित्र येतो. विचार जर केला, अरे अख्खा स्वराज्याचा महामेरू या जुन्नर तालुक्यात जन्माला आला. एवढंच नाही तर आज विचार जर केला, जन्माला येणारा तो शिवबा राजा जुन्नर तालुक्यातच जन्माला आला. आणि म्हणून जुन्नर तालुका पवित्र आहे, पावन आहे. जुन्नर तालुक्याचा जर विचार केला बाबा तर जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त माळा घालणारी मंडळी जुन्नर तालुक्यात, सगळ्यात जास्त दिंड्या जुन्नर तालुक्यात, सगळ्यात जास्त भाविक मंडळी जुन्नर तालुक्यात, सगळ्यात जास्त माळा घालणारी मंडळी जुन्नर तालुक्यात, सगळ्यात जास्त माळा घालून माळा काढणारी मंडळी पलीकडच्या तालुक्यात आहे, तुमच्या नाही. तुमचा तालुका चांगला आहे आणि म्हणून त्या तालुक्याच्या या ठिकाणी विचार जर केला, आपला तालुका पण तितकाच पवित्र आहे. आणि विचार पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. अशा पवित्र देशामध्ये संतांनी अवतार घेतला. त्यांनी प्रत्येक मनुष्याला सांगितलं की बाबा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपुसोनी. प्रत्येकाला सांगितलं, परंतु ते लोक म्हटले तुकोबार आहे तुमचा देव आम्हाला लागत.
टायमाला सिक्सर मारणे बरं का. हा अगदी गोड असं प्रमाण त्यांनी दिलं. देव न लगे देव न लगे. हा तुकोबर आहे तुमचा देव, आम्हाला लागत नाही, तो देव तुमच्या पाशीच ठेवा. आज जर विचार जर केला बाबा, अशी काही लोक आहेत ती देवाला अजून पण मानत नाही. 95% लोक देवाला मानतात. काय म्हणणं आहे तुमचं? 95% लोक देवाला मानतात आणि 5% लोक अजून अशी पण आहे की ती देवाला मानत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? पण त्या लोकांसाठी सुद्धा या माझ्या कीर्तनातून एक आवर्जून वाक्य बोलून जाईल. ऐका दादा. अरे इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हाँ, इस दुनिया में अरे तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि वो जानता है ये बिलिंदर महीने बनाए दुनिया में रहता है. तुम्ही देवाला माना अगर मानू नका, तो देव तुम्हाला मानणारच. पण ज्या दिवशी तो देव तुम्हाला मानणार नाही ना, त्या दिवशी याच रानमाळ्यामध्ये याच्या 4 पट गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. मग ज्याची त्याची गर्दी ज्याने त्याने ओळखून घ्या. हा ज्याचं त्याचं कर्म आहे, त्या कर्मानुसार ज्याला त्याला जावं लागणार आहे. हा काय काय लोक असे असतात, महाराज आमची गर्दी कधी होईल. आता मी सांगू का तुझी गर्दी कधी होईल? हा ज्याचं त्याचं कर्म, ज्याचे त्याचे दिवस भरल्यानंतर ज्याला त्याला जावं लागणार आहे. काय झालं, एका गावात मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन संपलं, 7 ते 9 कीर्तन होतं. आणि कीर्तन संपल्यानंतर अशी काही लोक पाया पडायला येतात. आणि पाया पडायला आल्यानंतर दादा तिकडं त्या मावळ तालुक्यात मी कीर्तनाला गेलो होतो. गावाचं नाव नाही सांगत, परत मलाही कीर्तन करायचे. तिकडं अशी प्रथा आहे, पाया पडायला आल्यानंतर 2000 अशा नोटा समोर ठेवतात. तिकडे ठेवतात का? एवढंच नाही, तिकडं खाली सातारा जिल्ह्यात सोनच काढून ठेवतात. आता या ठिकाणी महिलांना विनंती, हा सोनं नाशिवंत, सोने रुपया मग मृत्यू के समान. तुकोबर आहे म्हणतात माती समान येते सोनं. आणि म्हणून प्रत्येक महिलांना सांगणं आहे की कीर्तन संपल्यानंतर इथं सोनं काढून ठेवा, मग कीर्तन संपल्यानंतर आम्हाला घेऊन जायला. हा म्हणून ते कीर्तन संपल्यानंतर लोक पाया पडायला आले. आणि त्यानंतर एक जोड पास आलं, त्याचं लग्न होऊन 2 वर्ष झालेली होती. ते पाया पडायला आलं. माझ्यानं समोर 2000 रुपयाची ती गुलाबी कलरची नोट ठेवली. मी ती दिसली का लगेच खिशात घातली. आणि ती आता त्यांनी पाया पडून निघून जावं का नाही दादा, ते माझ्या इकडून नवरा आणि इकडून बायको असे 2 जण बसल्यानंतर मी विचार करतोय माझ्या भोवती काहीतरी अडचण आहे. आता मी ते कार्ड द्यायच्या गडबडीत मला काही समजू दे ना. मग विचार केला 2 मिनिटं राहवलं नाही मला. आणि मी त्याला विचारलं, काही राहिलंय का तुमचं? नाही. तू परत उठलं, माझ्या पाया पडायला लागलं. महाराज म्हटलं तुमच्या पाया पडू द्या. म्हटलं राहू द्या. नाही महाराज तुमच्या पाया पडू द्या, तुमच्यावर माऊलीची कृपा आहे, पडू द्या पाया. म्हटलं पड. तो माझ्या पाया पडला. महाराज जय हरी. म्हटलं जय हरी. महाराज तिकडून बसली ती माझी बायको. म्हटलं बर. महाराज लग्न होऊन 2 वर्ष झालेत. मी म्हटलं बर. म्हटलं महाराज 8वा महिना चालू आहे. म्हटलं बर. म्हटलं महाराज गर्भवती. म्हटलं बर. मग महाराज सांगा ना काय होईल? आता मी मनातल्या मनात विचार केला, मला जर असं कळत असतं तर मी कायला गाव बोंबलं हिंडलो असतो, हेच धंदे सुरू केले असते ना. मग मी हुशार होतो. आता हुशार म्हणूनच कीर्तन करतोय. मग मी सांगितलं अरे मुलगाच होणार. ते माझ्यापेक्षा हुशार होतं. तो म्हटलं महाराज मुलगा नाही झाला. मी म्हटलं मुलगी नक्की होणार. मुलगी नाही झाल्यावर दुसरं काय होईल का? महाराज अशी काय लोक प्रश्न विचारतात. म्हणून ज्याची त्याची गर्दी ज्याने त्याने ओळखून घ्या. दादा एक ना एक दिवस आपल्याला भाड्याचं घर खाली करायचंय. कसं करायचंय? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा, पाप फूलों से रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. आणि म्हणून घडी घडी काळ वाटोयाची आहे, घडी घडी काळ वाटोयाची आहे, घडी घडी काळ वाटोयाची आहे, घडी घडी काळ वाटोयाची आहे. अजून किती आहे अवकाश, अजून
दादा या ठिकाणून आपल्याला तर जायचंय मग कीर्ती मागे राहिली पाहिजे. अरे तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. जर जगामध्ये जर आपल्याला मागे जर कीर्ती ठेवायची जर असेल तर एक फक्त आपलं कर्म आणि ते कर्मच आपल्याला भोगायला येतं. कारण की केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. अरे स्वर्गातले देव सुद्धा या ठिकाणची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात ती देवा मृत्यू लोकी वावा जन्मामा. आणि म्हणून आपल्याला जन्म मिळाला. अरे आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडतो ना आंधळ्याच्या टाळीत तसा जन्म आपल्याला सापडलाय. म्हणून आजी सोनं करून घ्यायचं पुन्हा पुन्हा नाही. म्हणून अजून किती आहे अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे. शब्द पाहते कसे शब्दावर फार महत्व आहे. कारण की शब्दाला फार मोठी धार असते. अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश घडी घडी काळ वाट याची पाहे घडी घडी काळ वाट याची पाहे. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे दादा आपल्याला या ठिकाणावर जायचंय. कोणतं ना कोणतं कार्य असं करा त्या कार्याची किंमत मागे राहिली पाहिजे. मी त्या दिवशी असं सांगत होतो बरं का मावशी असं सांगत होतो कीर्तनात. म्हटलं या गावचे सगळे लोक जाणारे आणि एक म्हातारी मायाकडे बघून जोरात हसू लागली. म्हटलं झालंय काय मला राहवलं नाही. मी म्हटलं आजी झालंय काय. आजी उभी राहिली आणि मोकार मोठ्याने हसू लागली. महाराज तुम्ही या गावच्या सगळ्या लोकांना सांगितलं की या गावचे सगळे लोक जाणारे पण मी या गावची नाहीची. तू या गावची असो नाहीतर त्या गावची असो तुला एक ना एक दिवस हे भाड्याचं घर खाली कर. आता तसं बघितलं तर जुनं ते सोनं. आता ते जुन्या आजी पाठ 8 वाजता उठायचे मग 4 वाजता उठायचे. तुम्ही आता पाठ 8 वाजता उठतात ते आताचा भाग वेगळा आहे. पाठ 5 वाजता उठल्यानंतर 4 वाजता उठल्यानंतर ते जातं असायचं. जातं माहिती का आताच्या नवीन पिढीला जर जातं विचारलं ते म्हणते व्हॉट इज दिस जातं. त्याला जातं काय ते जातं ते राहिलं नाही. पूर्वी ते पाठे 4 वाजता उठायचे. आमच्या मावशीला माहिती मावशी पाठे 4 वाजता उठायचे आणि दळायचे. आणि ते दळण दळताना किती सुंदर ओव्या असायच्या. सुंदर माझी जाते ग फिरते बोत ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर होतं त्या काळात. परंतु आता मी त्या दिवशी कराड तालुक्यात कीर्तनाला गेलो. आता कीर्तन संपले. एवढा प्रवास रात्रीचं करायचं त्यापेक्षा म्हटलं इथंच राहिलेलं बरं. आणि म्हणून दादा त्या ठिकाणी मुक्कामाचं ठरवलं. मुक्काम ठरल्यानंतर सकाळी एक मावशी उठली आमच्या वहिनी सारखीच होती. उठल्यानंतर तिने ते जातं घेतल्यानंतर तिने जात्यावर काय म्हणावा जात्यावर असं सुरू केलं. अरे पहाटीच्या पर्यामध्ये जात वाज वांगा ग सई बाई ग बाई जात वाज वांगा ग वांगा जात वाज वांगा. मी गोदडीत होतो झोपलेलो. ती काय म्हणती जात वाज वांगा उठ रे गोदडीतल्या स्वांगा रे स्वांगा. हे तरी काय नाही. माझा ग बंधू राज वड्याला दारू पाडी
कोणी मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची गाडी. असं आहे महाराज, ते जात राहिलं नाही. हा, जर विचार केला त्या जनाबाईच्या जर ओव्या आज सुद्धा जर गाऊन बघितल्या महाराज, अंगावर काटे उभे राहतात. असा काय भाव आहे. चला तुम्ही माझ्या मागे म्हणणार हा 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 का नाही, पाऊस पडेल का म्हणणार ना तुम्ही माझ्या माग. तुम्ही कोणीच म्हणणार नाही, फक्त एक पक्वाज 3 टाळ वाजतील. सुंदर माझी जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. म्हणणार राव, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पीठ म्यावरीले, हे ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओ बस बस, तुम्ही जस काय अख्ख्या जगाचा दुष्काळ जस काय तुमच्याच बोकांडावर आहे. जरा तुम्ही फेस बसा राव, मोकळं डाकळं. आमचे विठ्ठल शेट आले, मोकशी बाबा आले, बरं झालं, बरं वाटलं जीवाला, नाही तर दगड होता पहिल्यांदा. हा, तुम्ही आले बरं वाटलं. हा, मग चला, प्रत्येकाला देव मान्य करावा लागतो, फक्त त्यासाठी तुमचा भाव अपेक्षित आहे. त्यासाठी तुमचा भाव अपेक्षित आहे. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. त्यासाठी तुमचा भाव अपेक्षित आहे. भावाचं जर बघितलं तर आक्रूर भगवंताला नेण्याकरता आला, आक्रूर भगवंताला नेण्याकरता आला. आणि बघितलं त्या गोपिकांनी अवस्था बघितली. हरत कोणाचा आहे आणि कोणाकरता आलाय बघितलं त्या गोपिकांनी अवस्था. हा, मग त्या गवळणी यशोदेला म्हणू लागल्या, गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा कारथ शृंगारीला सांगे ओ मजला. प्रत्येक गवळण विचारू लागली. यशोदा मैयानं सांगितलं आक्रूर त्या भगवंताला नेण्याकरता आलाय. त्या गोपिकांची अवस्था फार अवघड झाली होती महाराज, त्यांना शोक राहवत नव्हता. ऐका दादा, ऐका, महत्वाचा सांगणार आहे. हा, दुसरा कार्यक्रम आहे. हा, मात्र एनर्जी मात्र तेवढीच लागते. दुसरा कार्यक्रम सकाळ धरून दुसरा कार्यक्रम आहे. हा, त्या गोपिकांनी ती अवस्था बघितल्यानंतर त्या ठिकाणी ते यशोदा मैयापाशी जातात. हे मैया, हा अक्रूर कशासाठी आलाय? त्यावेळेस त्या यशोदा मैयाने सांगावं अक्रूर आपल्या भगवंताला नेण्याकरता आलाय. शेवटी तो भगवंत त्या अक्रूराच्या रथामध्ये बसतो. रथ गोकुळाच्या बाहेर जातो. दादा, गोकुळाच्या बाहेर गेल्यानंतर ते भगवंत म्हणतात, हे अक्रूरा रथ थांबव. रथ थांबवला गेला दादा. आणि त्या ठिकाणी थांबवल्या गेल्यानंतर भगवंत अक्रूराला म्हणतात, हे अक्रूरा, हे दुःख मला सहावलं नाही रे. तू एक काम कर, मागे जा आणि पुन्हा त्या गोकुळातली अवस्था पाहू नये. असं म्हटल्यानंतर दादा तो अक्रूर म्हटला, भगवंता, मी जर गेलो तर त्या गोपिका परत मला जिवंत येऊन देणार नाही. एक काम कर, मला काहीतरी दुसरी आयडिया दे. मग भगवंताने त्याचं थोडंसं रूप चेंज केलं आणि मग तो अक्रूर त्या ठिकाणी गोकुळात गेला. महाराज, आश्चर्य नाही सांगत तर त्या गोकुळात गेल्यानंतर त्या अक्रूरानं असं चित्र बघितलं महाराज. शोकांतिका नाही, गुरुवर्य सांगतात त्या ठिकाणी त्या गोकुळातल्या 9 लाख गायी ज्यावेळेस रडत होत्या त्यांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी चाललं होतं. ज्यावेळेस त्या गोपिका रडत होत्या त्यावेळेस आश्चर्याने म्हणतात अश्रूंचे पाठ चालले होते. इतकं काही दुःख त्या गोकुळामध्ये झालं होतं. आणि त्या गोपिका काय म्हणत होत्या, कायमोक लिले बनी सावधानी वेडियेले सावधानी वेडियेले सावधानी वेडियेले सावधानी वेडियेले. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी. देही भेटी, देही भेटी, देही भेटी, देही भेटी,
जेठी कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी वाट तुझी पाहताना नयन माझे शिनले कुठे गेला माझा काना विपरीत घडले किती किती मी पाहू तुझला जीवा माझा दमला किती किती मी पाहू तुझला जीवा माझा दमला काना रे भेट दे ना मला काना रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला। अशी अवस्था त्या ठिकाणी गोकुळातली झाली दादा। आणि त्या गोपिका रडत होत्या। अक्रूराने ती अवस्था बघितली। अक्रूराने अवस्था बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक गवळण होती। ती गवळण भिंतीवर चित्र काढत होती। बघितलं दादा त्या अक्रूरानं ती चित्र अगदी असं वाटत होतं त्या चित्रातून असं वाटत होतं की ते भगवंत आता आपल्याशी बोलेल का काय असा भाव त्या चित्रामध्ये उतरवलेला होता। भगवंत असं वाटतंय की आपल्या समोर बसलेत आणि ते बोलणार आहे आपल्याशी। परंतु अक्रूर त्या ठिकाणी त्या चित्रापाशी ती गवळण चित्र काढत होती त्या ठिकाणी गेला आणि ती बघितल्यानंतर त्या चित्रामध्ये काहीतरी चुकलं होतं आणि त्या गवळणीला म्हणतात अक्रूर अगदी गोड चित्र काढले तू त्या चित्रात अगदी हुबेहूब असं वाटतं की भगवंत आता आपल्याशी बोलतील। परंतु तुझ्या चित्रात एक चूक झाली। काय चूक झाली? चूक म्हटल्यानंतर तिचे डोळेच लाल बुंदत आपल्या उभ्या आयुष्यात जो नजरेतून कधीच चुकणार नाही त्याचं चित्र आज तो चुकलाय म्हणतोय। तिचे डोळे लाल बुंद झाले आणि तिने विचारलं काय चुकलंय माझ्या चित्रातून। तेव्हा त्याने सांगितलं एवढी रागावू नको ऐक तुझ्या चित्रात अगदी गोड चित्र काढले तू असं वाटतंय तो भगवंत आता आपल्याशी बोलेल पण तुझ्या चित्रात एक चुकी झाली आहे। तुझे चित्र काढले ना त्या चित्रात भगवंताला पायच काढले नाही। त्यावेळेस त्या गोपिकेने उत्तर दिलं ऐका उत्तर अगदी गोड आहे घरी घेऊन जाण्यासारखं आहे।